या चळवळीमधलेच आमचे. आणि मग ते नोकरी लागली डेप्युटी कलेक्टरचं, ते वाढले आता सकाळी. तिकडे जायचे तिकडे 3:30-4 ला काहीतरी त्यांच्या घरी. आणि मग ते काय अंतर्विधी वगैरे आहे. तर असं हे झालं आता हे सगळं. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, अमकं तमकं, नाईक कॉलेज, असं तसं. मग मी कट्टर मी 63ला जॉईन झालो प्राध्यापक. नाही म्युन्सिपाल्टीमध्ये. 72ला कॉलेज उघडलं. 72चा दुष्काळ, कॉलेज उघडलं. आणि कॉलेज लागल्यानंतर मग इकडे मी 72ला तिकडचा राजीनामा दिला आणि 72ला इकडे जॉईन झालो. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर मग काय झालं की कॉलेजमध्ये आल्यानंतर ते ग्रंथालय हे ते नामकं तमकं बघू. मग मी लायब्ररी इथंच कॉलेज उघडलं. बाजूला कॉलेज उघडलं इथे बंजारा वस्ती मुळामध्ये. आता ते कॉलेज उघडलं. आणि इथं माझ्या घरात वसतिगृह, हे माझा प्लॉट होता. शंकर शिवामाने मला दिला होता तेव्हा 30x30. मग इथं हॉस्टेल माझ्या घरात आणि तिकडे कॉलेज. आणि ते लायब्ररी नामकन तमकन घेऊन मग पूर्ण बाबासाहेब, शाहू फुले, आंबेडकर वाचून मग ते इतकं वाचलं की ते बोलण्याशिवाय काही जमून नाही राहिलं. आपण बोललं पाहिजे ना, वाचून काय करणार. मग रागाने मग तांड्यात इकडे तिकडे भटक्यात बंजारात जोरजोराने बाबासाहेब फुले समजावून सांगितलं. म्हणजे लोक आम्हाला अरे झाले महार आहे म्हणे, हे महार दिसते म्हणे, आपण ते कुठतरी आलेलं आहे विदर्भातून म्हणे, पण इथे कोणीच नाही आपलं. ते म्हणे महार आहे म्हणे, ढेड्या आहे म्हणे. ढेड्या नाही तर मग आमच्यामध्ये ढाडी राहते ते म्हणे काय कामाचं बाबासाहेब शाहू फुले म्हणे. तर ते असं थोडा बहुत त्रास झाला, विरोध झाला. आणि मग या दलित चळवळीमध्ये आल्यामुळे मला शाहू फुले आंबेडकर वाचल्यामुळे मी स्ट्रॉंग झालो व्यवस्थित. कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, काही नाही. पैसाही, नोकरी अमकं तमकं सगळं व्यवस्थित झालं. नोकरी लागली म्हणजे 99 प्रश्न मिटले ना माझे. म्हणजे काहीच नाही म्हणजे काय. आणि प्राध्यापकाची नोकरी, मोकळा वेळ, नाद आपल्याला वाचन आणि इकडे भट तिकडे भट. त्यातून मग सगळ्या या चळवळी दलित युवगाडीमध्ये पहिल्याने मी आलो. आणि माझ्यावर जे परिणाम झाला ते पॅन्थरचा. नंतर जे माझ्यावर मोठा पॅन्थरचा कसा परिणाम झाला की नामांतराच्या चळवळीत तर होतोच आम्ही त्याच काळात. म्हणजे 75च्या काळामध्ये हे झालं ना. म्हणजे नामदेव ढसाळ, राजा ढाले यांचं सगळं वाचन व्हायचं. मी राजा ढाले म्हणजे ते तिरंगा झेंडा घाला तुमच्या ह्याच्यात, म्हणजे असा म्हणला होता तो, तिरंगा झेंडा तुमच्या ह्याच्यात घाला म्हणे, आईच्या तुमच्या आईच्या ह्याच्यात घाला म्हणे. इकडे आमच्या बाया लग्न करायले, सगळं करायला झालं, तिरंगा झेंडाला नमस्कार करायला म्हणे तुम्ही. मला वाटलं साले काय यार यांचं लोक आहे ते राजा ढाले. मग राजा ढाले, मग आपला नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, हे सगळ्याची माझ्या ओळखी पाळखी अमकं तमकं सगळं झालं. मी त्यांच्यासोबत जाऊ लागलो, बोलू लागलो, हे करू लागलो. ते अच्छा. आणि ते लिहायला लागले. लिहायचं, कविता करायचं आणि मोर्चा आंदोलन. मी बोललो सर आपण बी लिहिलं पाहिजे, चळवळ केली पाहिजे, नुसतंच लिहून काही फायदा नाही. म्हणून पॅन्थरनी कविता करायच्या, लिहायचं आणि आंदोलन बी करायचं. म्हणजे साहित्यिक चळवळ तीच झाली आणि परिवर्तनाची चळवळ तीच झाली. त्याचा मला फार परिणाम झाला म्हणून. मग मी बी लिहायला लागलो. भटके काय, बंजारा काय, वडार काय, कैकाडी काय, हे ते आमकं तांडेन बाडेन, हे लाईट नाही, रोड नाही. हो, मग ते आंदोलन आणि लिहिणं, मग याच्यातून मग नामांतर चळवळ सुरू झाली. नामांतर चळवळ सुरू झाली. नामांतर चळवळीच्या वेळा मी तिकडे कॉलेजमध्ये शिकत होतो. पण इथं हॉस्टेलमध्ये मी जे राहत होतो इथे, त्या हॉस्टेलचा मी प्रेसिडेंट झालो होतो. म्हणजे लोकांनी, बंजाऱ्यांनी वाटलं की चांगला पोरगा आहे, हुशार आहे, आता आपल्याच बोर्डीमध्ये वाढला आणि आता प्रेसिडेंट झाला, आता कॉलेजमध्ये शिकवतो म्हणून मला प्रेसिडेंट केलं बंजारा वसतिगृहाचं. 1 वर्ष मग प्रेसिडेंट वगैरे राहिलो. चांगला आता वसतिगृह शिकवायचं, शाळा शिकून आमचं पोरांना शिकवायचं. आणि मग इथे सगळे सुरू केले मी आपले धंदे. मग शाहू फुले आंबेडकर व्याख्यानमाला, मग साने गुरुजीचं काय, आमकं काय, वसतिगृह. ते लोकांना वाटलं ठीक आहे. मग नामांतरची चळवळ झाली. नामांतरच्या चळवळीमध्ये रात्री 7ला काहीतरी बातमी लागली की विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये तर आम्ही पैठण गेटवर, मी, DL हिवराळे, अविनाश डोळस, सुभाष लोमटे होतो सगळे तिथं. मग आम्ही जल्लोष केला. होगाय नामांतर, होगायापर्यंत चालवतं नामांतर. काय असं नामांतर झालं. सकाळी उठून बघितलं तर ह्या सगळ्यात दंगली, हे ते. अरे बापरे, काय झालं सगळे इकडे झाले. हे आमदार सगळे तिथं हातवर करणारे
आणि इकडे मारायसाठी हात वर करायला लोकांना. तिथं पास करून आले बिल, पण गावात आल्यानंतर सगळ्या दंगली जे सुरू झाल्या. अरे मग सकाळी आम्ही बातम्या वाजल्या तर घाबरलोच मी. मग सुभाष लोमटे हे ते, अरे म्हणून काय झालं काय झालं. मग 2-3 दिवसानंतर मग कृती समिती स्थापन केली, नामंतरवादी कृती समिती. मग MB चिटणीस सर होते, प्रधान सर होते. आणि कुठे घ्यायचं मी इथं बंजारा वसतिगृहात घेऊ बैठक. माझं वसतिगृह आहे, म्हणलं इथं आपण बैठक घेऊ. मग सगळ्या लोकांना शहरातल्या प्रमुख जे डावे आघाडीचे अमकं तमकं आले, बोलावले, असं आहे तसं आहे. आणि तिथं मग माझ्या अंगात होतंच थोडंसं बाबासाहेब, त्याच्यामुळे थोडंसं नॉलेज माझ्याकडे होऊन जाऊ जोशमध्येच. मग तिथं कार्यकारिणी झाली, अमकं तमकं असं तसं. मी बघा कार्यकारिणी नाही, मी सगळं करतो. मग आपल्याकडे नोकरी या झाली, हे बी नोकरी जाईल तर डोक्याला ताण होईल. मग पदमत नको म्हणून तुम्ही काय करायचं करा, मी करतो सगळं. भीती वाटायची, नोकरीची भीती वाटायची. म्हणजे काय नोकरी गेली, इकडं काय आंदोलन करायला लागला. मग झाली मिटिंग झाली. त्यांचं बापूराव जगताप वगैरे अमकं तमकं, राजाराम राठोड, ST प्रधान, सुभाष लोमटे, DA निवराळे, ही सगळी डोळे सगळी मंडळी एकत्र आली. इथं आलो. मग काय बोर्ड केला आम्ही, म्हणजे नामांतरवादी कृती समितीचं कार्यालय लावला. तिथं बोर्डिंगलाच मी बोर्ड, तिथंच बोर्डचं उद्घाटन MB चिटणीस. हो, तिथं बोर्ड लावून टाकला ऑफिस कार्यालय म्हणून. त्याला सगळं खुश, इकडे तिकडे सगळे गेले सगळे. तुमच्यावर हल्ले वगैरे झाले असतील. मग ऐका ना, मग काय झालं, नामांतराचं कार्यालयाचं बोर्ड लावलं मी तिथे. मिटिंग झाली, सगळे गेले. आणि मग एक बंजारांची बैठक झाली इथल्या. त्याच्यामुळे हे काय काढलं म्हणे, सगळ्या दंगली चालल्या तिकडे, नामकरण पण हे आपल्या बोर्डिंगला आहे. हे मोतीराज म्हणे याला काही येडा आहे की काय म्हणे, सगळं जाळून टाकतील म्हणे आपलं अमकं. तर त्यांनी काय केलं, मग रात्री मला विचारतात, बोर्ड काढून रस्त्यावर फेकून दिला. कुणी इथल्या बंजारांनी. काय नाव सांगता येईल एखादं? म्हणजे आता ते नानूसिंग जाधव, शंकरसिंग मामा, हे सगळे बंजारीच. त्यांचा दोष नाही, त्यांचं काही नाही. त्यांना वाटलं कशाला संकट आपल्या घरामध्ये आणता बोर्डिंगमध्ये, म्हणून त्यांनी बोर्ड ते तिकडे काढून फेकून दिला. आणि मला सकाळी उठायची सवयच होती. बघितलं तर साला बोट रस्त्यावर पडलेला. उचललं आणि माझ्या घराला लावून. आता मी घरात कार्यालय करतो. घरात जे होईल ते होईल म्हणतो. घरात आणलं, घरात बायकोला सांगितलं असं झालं. बायको माझी सगळी चळवळीतच होती. ती त्यांचा तांडा बी दलित, ते सगळं संबंध चांगले होते. आणि ती पूर्ण माझ्यासोबत म्हणजे पूर्ण 100%. माझ्यापेक्षा ती कट्टर आंबेडकरवादी झाली. बोर्ड लावून टाकला, घराला लावून टाकलं. आणि मग सगळ्याला समजलं हे असं आहे तसं आहे तसं आहे. आणि मग मी घराला बोर्ड लावून टाकला. आणि मग सगळ्या लोकांना संध्याकाळी 4 वाजता नाही. मग संध्याकाळी कार्यकारिणीची बैठक घेतली. इथं ऑफिस उघडलं. आता इथं ऑफिस राहील, तिथं राहील. मग त्यांनी बंजारांनी सांगितलं बा की तू हे हॉस्टेल सोडून दे, अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ, तू भानगडी करणार आम्हाला काही नको, आम्हाला सरकारचं ग्रँड मिळते, काय काय करते. मग मी तिथे राजीनामा देऊन टाकला. हॉस्टेलनं ते जा तिकडे तुमचं तुम्ही बघा, मला काही घेणं नाही देणं नाही, मला इकडे नोकरी होती. आणि मग त्यांनी प्रचार सुरू केला सगळा. म्हणजे इथं मराठ्याशी आणि मुसलमानाशी इथल्या बंजारांचे फार चांगले संबंध होते, मराठ्यांशी मुसलमानाशी. आणि मग मराठी आणि दलितांमध्ये जेव्हा भांडणं लागायला लागले ते हे मी सपोर्ट करून राहिलो दलितांना, म्हणजे बाबासाहेबांच्या मुवमेंटला, म्हणून यांच्यावरही प्रेशर आलं. मग ते म्हणजे ते आमचं नाही म्हणे, ते महाराज आहे.